आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून प्रभावी व आदिवासी बांधवांनी लाभार्थ्यांशी मिळणारा लाभ सरकार आणि लाभार्थी आदिवासी विकास विभागाचा आदिवासी समाजाबाबतच आढावा असेल. आधी कोणत्याही योजनेपासून वंचित आहे आणि किती लाभ मिळतात हे मला प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगावं. प्रकल्प अधिकाऱ्यांनी वास्तविक आपलं होमवर्क का झालं, आपलं शहराच्या आपण किती पैसे देतो, कोणत्या कोणत्या योजनेचे, कारण 2023 पासून सुरू झालं 9 सप्टेंबर 2000 सगळ्या फ्रेमला वाट लावतो. झालं राजेश, चिंता करू नको. मी दुसरी गाडी आहे, दुसरी गाडी आहे का महापुरी थोडं 2 मिनटं इथं मी सोबत आहे, चिंता करायची नाही. आहे फोटो काढा महापुरी सर. अध्यक्ष थँक्यू. तीन पिढ्या गेल्या तिथे संजयला फोन कर, संजयला फोन कर, संजयला फोन कर. राजेश, तालुका क्रीडा केंद्र महत्वाचं आहेच, मी नाही म्हणत नाही. आमचे माणसं म्हणतात यांचं वाली काय यावेळेस महानगरपालिकेकडून कमी जागा केली चालते. एखाद्याने समजा हातपाय बसवले असेल. आताच एक GR निघाला महाराष्ट्र शासनाचा 25 मार्च 2026ला. त्याच्यामध्ये 1/1/2011च्या पूर्वी जो कोणी राहत असेल, आता आदिवासीने उठवण्यासाठी खूप लोक प्रयत्न नाही, हे नाही ते नाही, पावती नाही, काही सांगते आणि उठवण्याचे प्रयत्न करते. आपलं तसा विषय जर समजा तो सुद्धा पुरावा जाहीर करावा लागेल नसला, परंतु तो 2011च्या मतदार यादीमध्ये नाव आहे याच ठिकाणी, तर त्याला आणि कमी करा असं म्हणत आहोत. काय एखादी घेते आमचे हुशार, आम्ही काही कमी हुशार आहोत. आदिवासी 3,000 2,500 असे ठरवलेला क्रायटेरिया पाहिजे. ते जे नवीन GR जो आलेला आहे तो नवीन नाही, यांच्यावर अन्याय झाला तर मी यांच्या बाजूने, म्हणजे याच्यामध्ये ॲडजस्टमेंट वगैरे नाही. यांच्या बाजूनेच मी 100% कारण मी त्या निवडणुकीचे हित आहे तर तेव्हा मी त्यांच्यासाठी येणार. आणि आमचंही नुकसान नाही झालं, शासनाचंही नाही झालं पाहिजे ना प्रशासनाचंही नाही झालं. कारण माझ्या आदिवासी सगळ्या फ्रेमला वाट लावतो. नाव काढलं ते झालं राजेश, चिंता करू नको. मी दुसरी गाडी आहे, दुसरी गाडी आहे का महापुरी थोडं 2 मिनटं इथं मी सोबत आहे, चिंता करायची नाही. आहे फोटो काढा महापुरी सर.
तीन पिढ्या गेल्या तिथे चालेल. संजयला फोन कर. संजयला फोन कर. संजयला फोन कर. सर, आज आदिवासी मंत्री आले होते. काय तुमचं बोलणं झालं? काय मागणी केली? आदिवासी मंत्र्यांसमोर मी माझी पनवेल महानगरपालिकेची विरोधी पक्षनेता म्हणून एक त्यांना विनंती केली की माझ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये जे आदिवासी बंधू राहतात त्यांना कोणत्याही प्रमाणे घरकुल योजना राबवलेली नाही पनवेल महानगरपालिकेने. आज त्यांची घराची अवस्था पाहिली आपण, प्रचंड तुटमोड झालेली आहे. कारण पूर्वी ते ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेमध्ये आलेत आणि ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषद असताना त्यावेळी घरकुल योजना राबवण्यात येत होती. हे मुद्दे मी मंत्री महोदयांजवळ मांडले, त्यांना ते पटलं. त्याही आयुक्ताला सुद्धा आणि बाकीच्या त्यांच्या आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा झाडलं का अशा प्रकारे ते त्यांना सुविधा दिली पाहिजेत. दुसरी त्यांच्यामध्ये मी मत मांडलं का पंतप्रधान आवास योजना आज सिडको महानगरपालिका करत आहेत. इथे आज दोन लाख लोकांचं रूम बनवत आहेत आणि तिथे माझ्या आदिवासी आणि कातकरी यांना एकही रूम दिली जात नाही. त्यांना सबसिडी करून त्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या अशा पद्धतीने मी त्यांच्याकडे मांडणी मागितली. दुसरी गोष्ट त्यांच्या आदिवासी धोरण राबवण्यात यावं का ज्या धोरण राबवलं तर त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड मिळेल किंवा त्यांचा जातीचा दाखला मिळेल जेणेकरून त्यांच्या शिक्षणामध्ये ते विद्यार्थी येऊ शकतील. हे नसल्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये या अडचणी निर्माण होतात. असे मी सन्माननीय मंत्री महोदयांजवळ बोललो. मंत्री महोदयांनी सुद्धा पूर्णतः ऐकून घेऊन त्यावेळी त्यांनी त्यांची नाराजी निर्माण केली का विरोधी पक्षनेत्यांनी जे मुद्दे मांडले ते योग्य मुद्दे आहेत आणि याच्याबद्दल ते बोलले, सखोलपणे मला बोलले की याच्यावर मी मार्ग काढण्यास सांगतो. सर, काय सांगाल? आज तुम्ही प्रत्यक्ष भेट दिलेली आहे. आदिवासी बंधूंकडून तुम्ही आलेला आहात. काय त्यांच्या मागण्या घेऊन काय तुम्ही आश्वासन दिलं? पनवेल महानगरपालिकेअंतर्गत आमचा कातकरी बांधव अनेक वर्षापासून राहत असल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई पवार यांचा संकल्प आहे. PM जन्मन योजनेच्या माध्यमातून आदिम जमातीला प्राधान्य देऊन विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावं हा संकल्प असल्यामुळे आमचा कातकरी बांधव हा आदिम जमातीमध्ये येत असल्यामुळे आणि त्यांना घरकुलाची व्यवस्था झाली पाहिजे असा संकल्प आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात दिनांक 25 मार्चला अतिशय चांगला शासन निर्णय काढलेला आहे गोरगरिबासाठी. 1 जानेवारी 2011 पूर्वी जो कोणी व्यक्ती अतिक्रमण राहत असेल ते नियमाकुल करावं या JRचा उद्देश आणि हेतू असल्यामुळे निश्चितच आमचे महानगरपालिका, आमचे महापौर, आमचे जिल्हाध्यक्ष, कमिशनर साहेब, ATG साहेब, SDM यांनी विशेष लक्ष घालून आदिम जमातीला विविध योजनेचा लाभ मिळावा म्हणून आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असल्यामुळे PM जन्म ही योजना त्यांच्याकरता आहे, आदिम समाजासाठी आहे. त्यामुळे आपण विशेष लक्ष देऊन ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांचं कसं नियोजन करता येईल अशा प्रकारचं महानगरपालिकेने नियोजन करावं अशी अपेक्षा करतो. आज माझ्या आदिवासी बांधवाशी, माझ्या कातकरी बांधवाशी प्रत्यक्ष भेट व्हावं, त्या वाडीला भेट द्यावं हा संकल्प होता. अतिशय आमचे आदिवासी बांधव नम्रताधारक, प्रामाणिक, विश्वासू
आणि विश्वासाला कधी तडा देणारा समाज म्हणजे आदिवासी. त्यामुळे प्रशासन आणि शासन 100% त्यांच्यासोबत विश्वासघात होणार नाही, विश्वासाला तडा जाणार नाही याची दखल आणि नोंद घेणार. खूप खूप धन्यवाद. प्रकारे महसूल विभाग अडवणूक करते असं दिसतंय. नाही, शासन आणि प्रशासन अडवणूक करणार नाही, निश्चित करणार नाही. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये 26 आदिवासी वाडा 2024 पासून ते आदिवासी वाड्यासाठी शबरी योजनेसाठी पाठपुरावा करते, किती उपलब्ध व्हावं, पण शासनाकडून निधी दिला जात. आज महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत आढावा असल्यामुळे आमचा आदिम जमात कातकरी समाजाचाच पर्टिक्युलर आढावा आहे. कोणती योजना मिळाली, कोणत्या योजनेपासून कोण वंचित आहे, हाच आढावा असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये आढावा घेतो आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना सूचना देतो वंचित असेल. 2024 पासून हे फाईल का बंद आहे? मी योजनेचे एकही पैसा पालिकेकडे आलेला नाही. चौकशी करतो. 100% आदिवासी विभागाकडे पैसाही भरपूर आहे आणि आमचा प्रायोरिटी आहे आदिम जमात कातकरी समाज. मी आलो ना वाडीवर भेटायला, आलं असतं कोणी. महानगरपालिकेचा आढावा आहे, तसं काही गरज यायची नव्हती, पण माझा बांधव आहे, आदिवासी समाज आहे. आदिवासी हित जिथं आहे ते आम्हाला निर्णय घ्यावा लागेल.